आज आपण फ्युजिंग टेक्नॉलॉजी विषयी माहिती घेणार आहोत. फ्युजिंग हे इंटरफेसिंग फॅब्रिक उष्णतेच्या साह्याने कापडावर फिक्स करण्याची एक प्रक्रिया आहे. कमर्शियल भाषेमध्ये इंटरफेसिंग म्हणजेच कॅनव्हास जो पोशाखाला स्टिफनेस देण्यासाठी वापरला जातो. कॅनव्हासच्या एका बाजूला एक विशिष्ट प्रकारचे रसायन लावलेले असते जे उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर कापडाला चिटकते आणि त्याचा वापर कपड्यात स्टिफनेस आणण्यासाठी केला जातो. फ्युजिंग मशीन या मशीनचा वापर कॉलर, कफ इत्यादी कापडावर चिटकवण्यासाठी केला जातो. हे उष्णतेच्या साह्याने चिटकवले जाते. 2. इंटरफेसिंगसह फॅब्रिक ट्रे सारख्या भागावर ठेवल्यानंतर ते अशा ठिकाणी हलवितात जेथे उष्णता दाबून फ्युजिंग क्रिया केली जाते. यात गरजेनुसार तापमान व दाब नियंत्रित केला जाऊ शकतो. फ्युजिंग मशीन वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. स्टीम प्रेस, फ्लॅट बेड प्रेस, कंटिन्युअस फ्युजिंग प्रेस इत्यादी. ही यंत्रे विणलेले किंवा ओव्हन किंवा नीटेड फॅब्रिक या दोन्हींसाठी उपयोगी असते. गारमेंट इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फ्युजिंग मशीनचा वापर केला जातो. त्यात स्टीम प्रेस फ्युजिंग मशीन, फ्लॅट बेड फ्युजिंग मशीन, कंटिन्युअस फ्युजिंग मशीन. यात पहिले आहे स्टीम प्रेस फ्युजिंग मशीन. हे फ्युजिंग मशीन जुने मॉडेल आहे. येथे स्टीम इस्त्री सारख्या फ्युजिंग प्रक्रियेसाठी वाफ आणि दाब वापरला जातो. रेझिनच्या प्रकारानुसार वाफेचे तापमान, दाब आणि वेळ समायोजित करणे कठीण आहे, म्हणून हे उद्योगामध्ये एक अयशस्वी मॉडेल आहे. फ्लॅट बेड फ्युजिंग मशीन हे एक सामान्य प्रकारचे फ्युजिंग मशीन आहे जे मोठ्या प्रमाणावर उद्योगांमध्ये वापरले जाते. ही मशीन लहान टेबल मॉडेल पासून मोठ्या टेबल मॉडेल तसेच फ्लोअर सेटिंग मशीन पर्यंत विविध प्रकारात उपलब्ध आहेत. यात मशीन मध्ये यांत्रिक किंवा मॅन्युअली लोडिंग केले जाते. उष्णतेची उत्पत्ती एक गरम घटकाद्वारे केली जाते आणि यात फॅब्रिक प्रकारानुसार तापमान, दाब आणि वेळ नियंत्रित करू शकतो. बाजारामध्ये 2 प्रकारचे मॉडेल उपलब्ध आहेत. एक व्हर्टिकल ऍक्शन मॉडेल आणि 2 सीझर ऍक्शन मॉडेल. कंटिन्युअस फ्युजिंग मशीन हे एक प्रसिद्ध मॉडेल आहे आणि आजकाल कारखान्यांमध्ये लोकप्रिय आहे. येथे मॉड्यूल मध्ये असलेला गरम घटक मशीनच्या मध्यभागी निश्चित केला आहे. त्यानंतर प्रेशर रोलरची मांडणी अशी असते जी फ्यूज केलेल्या तुकड्यांवर योग्य दाब लावते. तसेच कन्व्हेयर बेल्टची व्यवस्था आहे जी एक टोकापासून आणि दुसऱ्या टोकापर्यंत सतत तुकडे पुरवित असते. तुकडे एक टोकाला सतत दिले जातात. गरम तुकडे करण्यासाठी हीटिंग मॉड्यूल्समध्ये प्रविष्ट केले जातात आणि नंतर दाबासाठी प्रेशर रोलरमधून पास होतात आणि शेवटी मशीनच्या दुसऱ्या टोकाला वितरित केले जातात. या मशीनचा वापर जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी केला जातो. फ्युजिंगचे 3 पॅरामीटर आहेत. फ्युजिंगचे पॅरामीटर्स हे टाइम, टेम्परेचर आणि प्रेशर असे आहेत. टाइम म्हणजे वेळ. इंटरफेसच्या प्रकार आणि स्वरूपानुसार गरम आणि दाबाची वेळ योग्यरित्या सेट केली जाते. दुसरे आहे तापमान म्हणजेच टेम्परेचर. राळ आणि फॅब्रिकच्या प्रकारानुसार अवलंबून फ्युजिंगमध्ये योग्य तापमान सेट करणे महत्त्वाचे आहे. जर कमी तापमान लागू केले असेल तर फॅब्रिक व्यवस्थित मिळत नाही आणि जास्त तापमानामुळे बेस फॅब्रिक वितळल्यास आणि इंटरफेसिंग झाल्यास नुकसान होते. तिसरे आहे दाब. इंटरफेसिंग लाइनिंग फॅब्रिक सेट करण्यासाठी फ्यूज केलेल्या फॅब्रिकवर प्रभावी दाब लावून केले
पाहिजे. ही प्रक्रिया हीट सेटिंग म्हणून ओळखली जाते. कमी दाब उष्णता सेटिंगचे चुकीचे परिणाम मिळू शकतात.